न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। 3 नगर परिषद व 1 नगरपंचायतच्या निवडणुका तुरळक घटना वगळता शांततेत पार। जिल्ह्यात 68.29% मतदान। पालघर जिल्ह्यामधील डहाणू, जव्हार, पालघर नगर परिषद व वाडा येथील नगरपंचायत या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पडल्या। मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावला। जिल्ह्यामध्ये एकूण 68.29% मतदान झाले। त्यापैकी पालघर नगरपरिषद येथे 36,259 प्रमाणे 65.7%, डहाणू नगरपरिषद येथे 26,014 प्रमाणे 67.23%, जव्हार येथे 7745 प्रमाणे 82.94%, वाडा नगरपंचायत मध्ये 9641 प्रमाणे 74.78% याप्रमाणे 1,16,651 मतदानापैकी एकूण 70,659 मतदारांनी, त्यामध्ये 40,666 पुरुष, 38,991 स्त्री व इतर 2 याप्रमाणे मतदानाचा हक्क बजावला। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का जरी जास्त असला, आधुनिक आचारसंहिता योग्य दिशेने वाटचाल करताना दिसत नाही। टीएन सेशनच्या काळात ज्याप्रमाणे आचारसंहिता लागू केली होती आणि त्याप्रमाणे राजकीय पक्ष, संघटना, अपक्ष आणि मतदार बंधूंना पालन केल्यामुळे गैरकानूनी प्रकार व निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळालं होते, तसे आजच्या स्थितीत दिसत नाही। आज मात्र या आचारसंहितेला केराची टोपली दाखवत म्हणजेच कागदावरची आचारसंहिता राहिली असून प्रत्येक पक्षाने वापरलेले हातखंडे, पैशाचे महामूर वाटप, आचारसंहितेचे 3-13 वाजले असून टीएन सेशन यांच्यावेळी असलेले नियोजन आणि आत्ताचे निवडणूक आयोगाची भूमिका म्हणा, आचारसंहिता कायद्याचा वापर म्हणा, हा भविष्यातील लोकशाहीसाठी अत्यंत घातक वळणाकडे जात आहे, असे जुन्या जाणकार सामाजिक, राजकीय लोकांचे म्हणणे दिसून आलेले आहे। तरी राहिलेल्या प्रभागातील निवडणूक 20 डिसेंबरला होऊन मतपट्ट्यामध्ये बंद असलेले भविष्य व कोण नगराध्यक्ष बसणार, नगरसेवक होणार हे 21 तारखेलाच सुस्पष्ट जाहीर होईल। वार्ताहर, इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट।